सूर्योदय आणि सूर्यास्ताला दोन्ही वेळेला अग्निहोत्रासाठी त्या पेशंटला, रुग्णाला आपण प्रोत्साहन द्यायचं आणि कंपल्सरी एक जशी आपण केमोथेरपी घेतो त्या पद्धतीनेच आपण अग्निहोत्र विशेषतः कॅन्सर पेशंटसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण शरीरामध्ये दूषित वायूंचं प्रमाण त्यामध्ये मुख्यतः कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतं शरीरामध्ये आणि त्यामुळे तिथे चांगला ऑक्सिजन पुरवठा होणं ही कॅन्सरची मोठी ट्रीटमेंट आहे. तर आता आपण पुढे दुसरा मुद्दा पाहूयात की हे जे भस्म आहे, अग्निहोत्राचं भस्म, ते सुद्धा आपणाला कॅन्सर पेशंटसाठी फार फार महत्वाचं आहे. तर हे भस्म आपण वस्त्रगाळ केलं आणि त्यामध्ये असलेले आहुती आपण चाळली, चुरा केला तिचा आणि गोवऱ्यांचा चुरा केला आणि नंतर ते वस्त्र गाळ केलं किंवा बारीक चाळणीने आपण गाळावं आणि ते गाळत असताना आपण आपलं नामस्मरण करावं किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा जे आपल्याला भजन आवडत असेल ते म्हणत आपण ते भस्म तयार करावं. आणि ते भस्म आपण जर रात्री आपण पाण्यामध्ये, आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये ते टाकावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते भस्म खाली तळाला बसतं आणि तेच पाणी आपण दिवसभर आपण पिण्यासाठी वापरू शकतो. त्या पाण्यामध्ये स्वयंपाक करू शकतो. तर असं भस्माचं पाणी प्यायलो तर त्या भस्माच्या पाण्यामुळे सर्व पोषक घटक जे शरीरातले कमी झालेले असतात ते वाढण्यासाठी, त्याचं पोषण होण्यासाठी हे भस्माचं पाणी मदत करत असतं. कारण गायीच्या शेणातले जे घटक आहेत ते पूर्णतः भस्मातले घटक त्या पाण्यामध्ये विरतात आणि त्यामुळे ते भस्म हे शक्तिशाली होतं. भस्माचं पाणी, जल हे अमृतासारखं असतं, शक्तिशाली होतं, अल्कलाईन होतं, त्याच्यातले रोगजंतू मरतात आणि शरीरात गेल्यानंतर ते आपल्या शरीरातले विषारी घटक दूर करण्यासाठी मदत करतात, पचन शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात, शरीरातलं आपलं रक्त जे ऍसिडिक झालेलं आहे तर ते अल्कलाईन होण्यासाठी मदत करतात आणि शरीरातल्या रक्तातलं आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण पण वाढवण्यासाठी हे भस्मजल अत्यंत मदत करत असतं. त्यांना कॅन्सर झालेला आहे, त्यांनी जर रात्री एक ग्लास घ्यावा. आता मी हे ग्लास घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी भस्म टाकलेलं आहे 1 चमचाभर आणि रात्री असं आपण जर भस्म घातलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते पाणी हे भस्माचं पिऊ शकतो. थोडं खाली जे भस्म राहतं त्यात पुन्हा परत पाणी घातलं तर हे ग्लास वापरू शकतो. तसंच संध्याकाळी पुन्हा नव्याने भस्म घालून एक 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 2 तासासाठी ते त्यात पाण्यात सोडावं, म्हणजे ते त्यातले जे पोषक घटक त्या पाण्यात विरतील आणि मग ते पाणी आपण पिऊ शकतो. तर असं 2दा दिवसातनं तर भस्माचं पाणी घेतलं आणि आपलं तर अत्यंत मदत होऊ शकते. त्याच प्रकारे हे जे भस्म आहे ते भस्म आपण आपल्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स हे स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो. जेव्हा बाजारातनं भाज्या आणल्या जातात तेव्हा आपण त्या भस्माच्या पाण्यात टाकावी, फळं भस्माच्या पाण्यात टाकावी, ड्रायफ्रुट्स पण त्या भस्माच्या पाण्यात ठेवावे 30-40 मिनिटांसाठी. तर त्याच्यावरचं फवारणी केलेलं केमिकल निघून जातं. तर हे अत्यंत महत्वाचं आहे कॅन्सरच्या रुग्णासाठी किंवा सर्वांसाठीच. तर अशा पद्धतीने ह्या भस्माचा औषधांवरचं पण केमिकल दूर होण्यासाठी मदत होते. तसंच ह्या म्हणजे आपण माठामध्ये पाणी ठेवू किंवा आपल्या पिंपात पाणी ठेवत असू, टाकीमध्ये, पिंपामध्ये, कळशीमध्ये, तर त्याच्यात जर रात्री भस्म टाकलं तर सर्वच कुटुंबातल्या लोकांना ते भस्म पाणी उपयोगी पडणार आहे आणि स्वयंपाक करण्यासाठी पण ते उपयोगी पडू शकतं आणि कुठे शाळेत, ऑफिसला पण ते उपयोगी. तर नगरच्या नुसार आपण अग्निहोत्राचा अनुभव सुद्धा घेणार आहोत. थोड्याच वेळात नगरच्या स्थानानुसार आहुती समर्पित केली जाईल तर आपल्याला ते पण अनुभवता येईलच. एक छोट्याशा स्वरूपात का होईना 2 मिनिटासाठी आपण अग्निहोत्राचा अनुभव घेऊ, व्हिडिओच्या माध्यमातून, ऑनलाईन का होईना. तर आता आपण भस्माच्या संदर्भात पाहिलं तर हे भस्म, या भस्माला परदेशातील लोकांनी या भस्मावरती खूप संशोधन केलेलं आहे आणि डॉक्टर मोनिका एले यांनी ह्या संदर्भात भस्माचं विविध आजारांमध्ये त्यांनी वापर केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी भस्माचे सगळे त्यांचे अनुभव त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि माधव आश्रम भोपाळ येथून प्रकाशित झालेला अग्निहोत्र चिकित्सा या पुस्तकामध्ये भस्माच्या संदर्भातील आपल्याला सखोल माहिती मिळेल. अत्यंत छोटी पुस्तिका आहे ती, तर ती आपण आपल्या संग्रही जरूर ठेवावी. त्यामध्ये भस्माचे विविध उपयोग खूप सविस्तर रीतीने सांगितलेले
आहेत. तर अग्निहोत्राचा भस्म हे कॅन्सरच्या रुग्णासाठी, पेशंटसाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. या भस्माला एकच वंडर मिनिट. पावडर असं एक मिनिट. परदेशातील लोक ह्याला वंडर पावडर असं म्हणतात. तर इतके त्याचे अनमोल मदत आहे. आणि त्यामुळे आपण ते भस्म प्रत्येकानेच घेणं आवश्यक आहे. परंतु जो रुग्ण कॅन्सरग्रस्त आहे, किमोथेरपी चालू आहे आणि किमोथेरपी नंतर सुद्धा हे भस्माचं जल त्याच्यासाठी वरदान. आता आपण आहुती हा. होईपर्यंत हे मी डाव्या हातावर तूप आणि तांदूळाची आहुती तयार करून घेतलेली आहे आणि हे 2 भाग करून घेतलेले आहे, कारण की 2 मंत्र आहेत. आणि आपल्या घड्याळात 6:44 आज नगरचं स्थानिक सूर्यास्तावर आपण आहुती देणार आहोत. अग्नये स्वाहा. अग्नये इदं न मम. प्रजापतये स्वाहा. प्रजापतये इदं न मम. आहुती जळेपर्यंत आपण 2 मिनिट शांत बसायचंय आणि दीर्घ श्वसन करायचंय. आपण ज्या पण ईश्वरीय शक्तीला मानतो ती अग्नीमध्ये साक्षात उपस्थित आहे. त्याला एकटक बघायचंय आणि दीर्घ श्वसन करायचंय. आता आपण पुढील विषय पाहूया. ह्यामध्ये अग्निहोत्राचा भस्माची भूमिका. आपण अन्न शक्तिशाली बनवण्यासाठी जर अग्निहोत्र जलामध्येच जर आपण अन्न तयार केलं त्या रुग्णाचं किंवा सर्वांचंच अन्न, तर ते अन्नाचे पण संस्कार, त्या भस्माचे संस्कार, भस्मजलाचे संस्कार अन्नावर होऊन ते अन्न पोषणयुक्त होऊ शकतं. आणि अन्न तयार करत असताना पण आपण नामसाधने केलं, काही मंत्रोच्चार करत केलं तर अत्यंत उपयुक्त आहे. तसंच त्या रुग्णाने सुद्धा आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तर त्यावेळेला सुद्धा एक शांत मनाने एक एक भगवंताची आठवण करत ते अन्न ग्रहण केलं तर ते अन्न सुद्धा अग्निहोत्र भस्मजलामध्ये तयार केलेलं अन्न जे स्वयंपाक आहे ते सुद्धा खूप शक्तिशाली होऊ शकतो. आणि त्याच प्रकारे आपण पाणी पित आहे तर त्यावेळेला सुद्धा जर आपण भगवंताचं स्मरण करत ते जलसेवन केलं तर त्याचा उपयोग आपणाला आपला व्याधी लवकरात लवकर बरा होण्यासाठी, आपलं रक्त ची शक्ती वाढवण्यासाठी, आपल्याला जे किमोथेरपीचे किंवा रेडिओथेरपीचे जे साईड इफेक्ट होतात किंवा कॅन्सरच्या औषधांचे जे साईड इफेक्ट होतात ते दूर करण्यासाठी आपण एक एक घोट पाण्याचा पित असताना सुद्धा जर आपण एक एक नामासह ते घेतलं, भगवंताच्या स्मरणात केलं शांतपणे, तर हे पाणी पिणं सुद्धा आपणाला खूप मोठं औषधी होऊ शकतं. तर हे ह्या पद्धतीने अग्निहोत्र, प्रत्यक्ष अग्निहोत्र, आता आपण पाहिलं की आहुती दिल्यानंतर किती सुंदर रीतीने ज्योत निर्माण होते. आणि सर्व त्यावेळेला आपण त्या ज्योतीकडे पाहत राहिलो तर आपल्या डोळ्यातून ते अग्नीचे, गोवऱ्यांच्या अग्नीचे प्रकाश किरण, ज्योतीची प्रकाश किरण हे आपल्या डोळ्यातून आपल्या मस्तिष्कामध्ये जात असतात. आणि त्यामुळे आपल्याला समजणार सुद्धा नाही इतक्या कमी वेळात आपल्यामध्ये एक सकारात्मक शक्ती, आपण कोणताही प्रयत्न न करता
केवळ ज्योतीकडे पाहिल्याने आपण तो आपल्या आतमध्ये एक सकारात्मक ऊर्जा वाढते, आपलं धैर्य वाढतं, आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाण्याची तयारी, मानसिक तयारी होते. आणि ही तयारीच आपणाला जो आपल्याला दुर्धर आजार झालेला असतो त्या आजारातनं बाहेर काढायला हीच तयारी, आपल्याला मानसिक तयारी ही मदत करत असते. आणि इथे केवळ आपल्याला त्या ज्योतीकडे पाहायचंय, पाहत पाहत आपल्याला शांत श्वास घ्यायचे आहेत, कुठलेही विचार नाही करायचे, कुठलंही काही न करता आपल्याला केवळ पाहायचंय आणि त्या ऊर्जेच्या, ज्योतीच्या ऊर्जेच्या, उभेच्या सहवासात, त्या अग्नीच्या सहवासात आपल्याला एक 10 मिनिटं राहायचंय. इथे कुठलंही असं नाही खूप एकाग्रता असायला पाहिजे, काही कष्ट नाहीयेत, परंतु जे आपण 1-1.5 तासाची नामस्मरण साधना करू त्यानंतर जे प्राप्त होईल ते आपल्याला या 10-15 मिनिटांमध्ये सहज रीतीने प्राप्त होऊ शकतं. आणि त्यानंतर जर आपण त्या वातावरणात पुन्हा 5-10 मिनिटं किंवा जितका वेळ आपण शांतपणे बसू शकलो, तितका वेळ आपण शांतपणे एखादं संगीत ऐकत बसू शकलो किंवा आपण स्वतः शांतपणे नामस्मरण करत बसलो, तर आपण आजारी जरी असलो, किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी जरी चालू असली, खूप अशक्तपणा जरी असेल, तरी सुद्धा ह्या अग्निहोत्राच्या वातावरणामुळे आपण जे त्यानंतर 10 मिनिटं, 5 मिनिटं किंवा अर्धा तास जे काही आपल्याला शक्य असेल तितका वेळ आपण नामस्मरण केलं, तर त्याचा प्रचंड फायदा आपणाला निश्चित अनुभवायला येणार आहे. म्हणजे असं जरूर नाहीये की आता इतका त्रास आहे तर आपण भगवंताला आठवण नाही करू शकत. अग्निहोत्राच्या ऊर्जेमुळे आपण आपले साधन सुद्धा चांगल्या रीतीने करू शकतो. तर हे महत्वाचं आहे. आणि त्याबरोबरीने जे वातावरण घरामध्ये निर्माण होतं, तर त्याचा फायदा घरातील सर्वांना सुद्धा पोषक वातावरण मिळत असतं. त्यामुळे घरातल्या सर्वांची जी मानसिकता एका व्यक्तीच्या पाठीमागे आजारी झालेली असते, तर ती मानसिकता आपण सर्वांचीच मजबूत होण्यासाठी, सकारात्मक होण्यासाठी अग्निहोत्र अत्यंत मदत करत असतं.